शहाण्या माणसांनी दवाखान्याची कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, तर गर्दी तिथं जास्त आहे ना. आपण आज आरोग्याची काळजी घेत नाही, घाबरतो खूप. भीती हा सगळ्यात मोठा आजार आहे, सगळ्यात मोठा आजार. आणि तसं बघायला गेलं तर आज अजून एक आजार जास्त आहे सगळ्यांना. सगळ्यांना लय मोठा आजार कुठला आहे माहिती आहे का, की औषध असतील तरच आपण जगू शकतो. आपल्याला असं वाटतंय की नाही नाही वेळेत औषधं घ्यायला पाहिजेत, बरोबर आहे का नाही. बरं व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, वेळेत औषधं घ्यायला पाहिजेत. वेळेत सगळ्या गोष्टींचं म्हणजे औषधांचं, जेवणाचं काय तुमच्या वेळा नक्की नसतात, व्यायामाची वेळ नक्की नसते. शरीर निरोगी ठेवायचं असेल तर औषधांची गरज नाही. 10% फक्त औषध काम करतात, 90% स्वतःलाच करायला. स्वतःची मानसिकता असेल तरच आपण खरं तर बरं होऊ शकतो. इच्छा पाहिजे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा नसेल तुम्हाला बरं व्हायची, काही लोक निमित्त काढतात बघा. निमित्त हा सगळ्यात मोठा आजार आहे, रोग आहे खरं सांगायचा. निमित्त काढायचं कुठल्याही गोष्टीला, नाही हो मला जमतच नाही, ते हे खाल्ल्यानंतर मला तसंच होतंय, असं केल्यावर असंच होतंय, उन्हात केल्यावर तसं होतंय, गार पाणी पिल्यावर, गरम पाणी पिल्यावर, हे खाल्ल्यावर ते खाल्ल्यावर, मग तुम्ही जगता कशाला. इतर प्राणी पक्षी विचार करतात का, उन्हात गेल्यानंतर मी काळा होतोय, कधी कावळा म्हटलाय का. तर त्याला माहिती आहे ऑलरेडी आपण एकदम ब्लॅकच आहे. किती उन्हात गेलं तरी काय फरक पडत नाही. कधी बसून राहिलाय का, कुठेतरी आपला आत गेलाय, एखाद्या गुहेत जाऊन बसलाय, नको बाबा काळं व्हायला, उन्हात जायला नको, आधीच आपण काळं आहे, अजून किती काळं व्हायचं म्हटलंय का. इतर प्राणी पक्षी बघा पोटासाठी कशासाठी उन्हात फिरतात, काय करतात, त्यांना कुठे गेला सर्दी खोकला, त्यांना का नाही. मनुष्य प्राण्यालाच काय झालंय असं जगा वेगळं. निमित्त, प्रत्येक गोष्टीला निमित्त. मला बरीच लोक म्हणतात तुम्ही खूप छान बोलता हो, सगळं पटते, पण माझं गुडघंच दुखते, त्याला काय मग तोडून घेता, मरता, काय करता. लक्षात ठेवा, निमित्त काढणं हे काय कुठल्याही नियमात बसत नाही. निमित्त काढणं कुठल्याही नियमात बसत नाही. बोलो बोलो बोलो, येऊ द्या ते बोला असतील ते घे बाबा. म्हणून लक्षात ठेवायचं, बरं व्हायचं असेल आपल्याला तर पहिलं काय पाहिजे, इच्छा पाहिजे. तुम्ही बोलत नाही का, म्हणजे आज बोलायचं नाही असं उपवास वगैरे आहे का तुमचा. मला वाटलं आज काय बोलायचं, आज काय मुख्यानं उपवास केलाय की काय, नाही तर बोला की जरा काय तर रिस्पॉन्स द्या. द्या किती बस दादा पुढे. निमित्त काढू नका. बरं व्हायचं असेल तर निमित्त नको बघा. बरं व्हायचं असेल तर इच्छा पाहिजे, कारण इच्छा असेल तरच आपण बरं होऊ शकतो. इच्छा नसेल तर आपण सुवर्ण भस्म खाऊन सुद्धा सगळं फुकट आहे, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही, काही अर्थ नाही आयुष्याला. आपण मनुष्य प्राण्याचा जन्म आपण का घेतला, परमेश्वरानं आपल्याला मनुष्य प्राणी म्हणून का पाठवले, याचा कधी विचार केलाय का. काय करतात माणसं, मला माहिती काय असेल ते भोग भोगायची या जन्मी आणि निघून जायचं. मग बाकीचे जन्म कशासाठी, बाकीच्या जन्मामध्ये भोग नाही आहेत का. कुणाला चुकलंय सांगा. हे आपल्याला काय सवयी बदला पाहिजे. आजपासून एक सवय डोक्यात घालायची, एक आपल्याला आज एक विचार डोक्यात ठेवायचा की परमेश्वरानं मनुष्य प्राण्याचा जन्म आपल्याला सगळं उपभोगण्यासाठी दिलेला आहे. म्हणून तर खाण्यासाठी एवढ्या व्हरायटीज आहेत का नाही. मनुष्य प्राण्यांच्या कुणाला एक सांगा व्हरायटीज आहे का कुठल्या प्राण्याला. गाईनं कोंबडी वाजून खाल्ल्या कधी बघितलंय का. जाऊ दे वाघानं गवत खाल्लंय कधी बघितलंय का, आहे का. पण मनुष्य प्राण्याला किती व्हरायटीज आहेत. पण खातो का आम्ही डाएट करतो, पथ्य करतो. नाही मी हे खात नाही, मी ते खात नाही. मग तू मरच असं. पंचपक्वानाचं परमेश्वरानं ताट दिलं जेवायला, गप खायला पाहिजे का नाही. नाही गोड खात नाही हो, शुगर आहे. तिखट खात नाही हो, हृदयाचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉल आहे. तेलकट खात नाही, खारट खात नाही, बीपीचा त्रास आहे. मग तू खाणार काय, बायकोनं काय करून घालायचं तुला. गोड खाणार नाहीस, आंबट खाणार नाहीस, खारट खाणार नाही. मग बायकोनं कुठेतरी परग्रहावर जाऊन राहायला पाहिजे. काय करणार, काय खाणार. चांगल्या सवयी पाहिजेत बघा. सकाळी लवकर उठायला कष्ट आहे, पण उठलं तर आरोग्य आहे, नाही उठलं तर आजार आहे. उशिरा उठलं की आजार आहे. बरीच माणसं कुठं लवकर उठतात, रात्री झोपत नाहीत लवकर बघा. बरीच लोक म्हणतात झोपच लागत नाही हो, काय करायचं.
कारण शरीराला व्यायाम नाही. दिवसभर काम असलं का नाही, रात्री कधी झोपीन होत. दिवसभरात बघा की शरीराला थकवा येईल एवढं तुम्ही काम करता का, आराम करता दिवसभर, कशी रात्री झोप येईल तुम्हाला? झोप पाहिजे असेल तर दिवसभरात शरीर थकलं पाहिजे, एवढं तुम्ही काम केलं पाहिजे. हे काम करत नाही आपण, आम्हाला ते सवयच नाही. विनंती करतो की रात्रीचा मोबाईल तेवढा लवकर बंद करायचा. पूर्वी मोबाईल नव्हता, लोक 7-7:30ला झोपायचे, 8ला तरी खूप म्हणजे फार वेळ झाला असेल. रात्री 10 वाजता दरवाजा वाजला तर वाटायचं एवढ्या रात्री कोण आले. टीव्ही आल्यानंतर 10 वाजता तरी काय माणसं अभिमानानं सांगायचे, काय बिंदास्त या 10 वाजेपर्यंत आम्ही जागा असतो. यात कशाचा अभिमान आला. आणि आता मोबाईल आल्यापासून तरी काय, अहो 12 वाजल्याच्या आत आम्ही झोपतच नाही बघा, झोपायला 12 वाजतात. सगळ्याच जबाबदारी कोण कशावर आहे बघा. काय झालंय आपल्याला ना, काही गोष्टींची सवय चुकीची आहे. एखादा माणूस शून्यातून विश्व निर्माण करायला लागला, मोठा व्हायला लागला, किंवा समजा तुम्ही सुद्धा काहीतरी कष्टातून नोकरी करून काहीतरी करून मोठं व्हायला लागला, घर घेतलं, कष्टाचं चीज झालं म्हणते आपण, घर घेतलं आहे का नाही, मी एवढं राबलो, मी असं केलं, मी तसं केलं, आज घर घेतलं हे सांगतो. आणि त्यात एखादी चुकीची गोष्ट असेल तर तिची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेता का? नाही हो. काय ते पायऱ्या बरोबर नाहीत बघा, त्यामुळे पाय घसरून पडलो. कुणावर दोष देतोय? पाय घसरून पडलं तरी कुणावर दोष आहे का? रस्त्याला खड्डे असले चुकून समजा गाडी आपण, काय सरकारच बेकार आहे. तू सरळ गाडी चालव ना, तुझं ड्रायव्हिंग चुकलं हे बघत नाही. आम्ही काय म्हणतोय, सरकार चुकीचं हो, काय पैसे ढीकभर घेते तर रस्ते नीट नाही, तू नीट चाल. काय काय लोक कशावर येईल, जेवण खराब झालं बायकोला दोष आहे की नाही, शिव्यात घालायला जाऊ, काय तुला येतच नाही म्हणतात, पण तिला येत नाही तर तुझ्या बरोबर राहते, चुकीचंच आहे ना मग तुला. आहे की नाही? विचार करायला पाहिजे. आपण चांगलं राहायचं असेल, आयुष्य सुंदर बनवायचं असेल, बघा आलं पानात घेतलं मुखात, बस विचार करणे नाही. ते खाताना विचार करायचा, बटाटा खाल्ला, चरबी वाढली, काय करू, व्यायाम करायचा, पचवायचा. बघा काही खावा पण ते पचण्यासाठी व्यायाम करा. शरीराला एकाच गोष्टीची गरज आहे आणि ते फुकट मिळते. व्यायाम करायला काय खर्च आहे सांगा? काय खर्च आहे का? 1-2 लाख रुपये खर्च येतो रोज व्यायाम करायला, जाऊ दे 5-50 हजार रुपये खर्च येतो रोजचा, काय आहे का? दवाखान्याला घाला रोजचे 50 हजार रुपये, पण व्यायाम करायला तुम्ही स्वतःसाठी 50 रुपये सुद्धा खर्च करणार नाही आणि फुकटच आहे. व्यायाम करायला काय, सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा, त्यात काय वेळ नाही म्हणतात. मित्र भेटला, मैत्रीण भेटली, यांच्या गप्पा चालूच असतात. टीव्ही बघायला माणसं वेळ काढतात, पिक्चर बघायला 3 तास जातात की नाही? हे थोडंसं विचार करा. आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर खाणं व्यवस्थित असलं पाहिजे आणि खाल्लेलं पचवण्यासाठी व्यायाम असला पाहिजे, बस. बाकी कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी चेहऱ्यावरती स्माईल पाहिजे, हास्य पाहिजे, हास्य पाहिजे. आम्हाला ते माहितच नाही. सगळ्यांना रडणंच माहिती आहे बघा. रामायण बघितलं की नाही? रामायण बघा, सुरुवात केलं तर दशरथ राजा रडला, त्याच्या 3 बायका रडलेल्या आहेत. भरत रडला, शत्रुघ्न रडला, प्रभू रामचंद्र रडले. सीतेला नेल्यानंतर लक्ष्मण सुद्धा रडला की माझी चूक झाली, मी यायला नको पाहिजे होतं. लक्ष्मण रेषा मारून सुद्धा मी यायला नको पाहिजे होतं हे लक्ष्मण म्हणून रडला. सुग्रीव रडला, वाली रडला. वालीला ज्यावेळेस बाण मारला त्यावेळेस वाली पण रडला. रामाला म्हणला आडाला उभा राहून का बाण मारलास, हे सगळ्या गोष्टी. रावण सुद्धा रडला हो, जेव्हा मेघदूत म्हणजे त्याचा इंद्रजित मुलगा मेला त्यावेळेस रावण सुद्धा रडला. सीतेला लंकेत आणल्यानंतर रावणाची बायको सुद्धा रडली. कोण राहिले सांगायला जायचं? फक्त एकच त्यातली व्यक्ती अशी आहे, मारुती. कधी रडल्याला दाखवलंय सांगा? तुम्हाला काय वाटतं त्याला काय अडचणी आल्या नसतील? 1400 किलोमीटर अंतर होतं. 1400 किलोमीटर कशाचं? समुद्राचं. इकडून तिकडं 1400 किलोमीटर जायचं होतं. किती राक्षसिनी मध्ये आल्या, चिंकीने आली, लंकीने आली, एका ठोक्यातच उलटी गेली. घाबरला का तो? शेपूट जाळली. आम्हाला काय सांगायचं? कुणी फोन नाही उचललं तर आम्हाला टेन्शन येते. फोनच उचलत नाही हो, काय करायचं? मुलाला फोन केला, फोन उचलला नाही, आम्हाला टेन्शन आलं. नवऱ्याला फोन केला, कुठं असं मुलाचा फोन उचलला ना, कुठं पडलाय का काय, कुठं प्याला का काय, कुठं मैत्रिणीकडे गेला का काय, फोन का उचलत नाही, आम्हाला याचं टेन्शन नाही. बरोबर आहे का? हे टेन्शन घेतो. जरासं टेन्शन कमी घ्यायचं, जरासं टेन्शन कमी घ्यायचं. संकट प्रत्येकाला येतात.
मारुतीची शेपूट पेटवली, त्याला लंकाच पेटवून दिली. असं पाहिजे. रावण फार चिडला, म्हणला ती शेपूट जो पडतो थांब म्हणला. शेपूट उपटायला गेला, रावणाने शेपूट धरल्यावर मारुती जो उड्डाण घेतली रावणा सकट वरती. रावण शेवटी महादेवाला म्हणाला, देवा महादेवा तुझी शेपूट एवढी उपटायला नको, नाही तर पडलो तर कुठं जाईल काही माहिती नाही. पण जो उपटायला आला तोच काय म्हणला, महादेवाला गवसणी घालायला लागला, महादेवाला हात मारायला लागला, म्हणला देवा महादेवा शेपूट एवढी उपसायला नको यायची. असं राहायचं असतं. आयुष्यात हिंमत पाहिजे. संकट आली तर अडचणी आल्या म्हणजे हारून जायचं नसते. हे त्यामुळं आजारपण येते. आपण स्वतःला हरलेलं मानतो. गुडघेच दुखतात, नाही माझ्या पोटातच दुखतंय, काय झालंय माहित नाही, खरं डोकंच दुखतंय बघा, आज ट्युमर आहे का काय कोणाच ठाऊक. महिला म्हणलं तरी कशात इमोशनल होतील काय सांगू शकत नाही. एखादी आईबाई म्हटली चुकून, बघ बाई अंगावर काढू नकोस, नाही तर त्या आमकीनं अंगावर काढलं तिच्या पोटात कॅन्सरची गाठ होती की लगेच पोट तपासायला लागतं. हाय का हाय का हाय का, दाबून दाबून दुखी ती दुसऱ्या दिवशी नवऱ्याला डोकं फिरली. त्यावर माझ्या पोटात दुख आले, बहुतेक मला पण कॅन्सरची गाठ आहे, चला. नवरा म्हणते ग बस काय झालेलं नाही, तरी सुद्धा ऐकायचं नाही. आनंदात राहावा, हसत राहावा. आयुष्य परत परत नाही. बिस्किट पुडे वगैरे घेऊन येतात नाही, डेंजर लोक असतात, त्यांना घरात घ्यायचे नाही. 10 रुपयाचा 20 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन यायचं आणि भीती घालून जायचं. ते दवाखान्यात एखादा ऍडमिट असते बघा, त्याला वाचवायला बघायचं नाही, त्याला हिंमत दिली की ते होत त्याच्याजवळ जाऊन रडायला चालू करायचं. ते आधीच अर्ध मेलेलं असते, तुम्ही रडल्यावर कार्यक्रम काय उपयोग आहे. म्हणून हसत खेळत राहा, आनंदात राहा. आयुष्य परत परत नाही. कधी नंबर लागेल काही नियम नाही. आहे का माहिती सांगा कुणाला की आपला नंबर नाही आज म्हणून. आज सुद्धा नंबर लागू शकतो, आत्ता लागू शकतो. काय कुणाचं काय मृत्यू कशात आहे काय माहित नाही. पण जेवढं मिळालं तेवढं घ्यायला पाहिजे. अहो कोविडमध्ये मिलीत स्वतःच्या मुलांनी सुद्धा आईवडिलाचं प्रेत घेतलं नाही. अहो मुलगा मेला तर आईवडिलांनी घेतलं नाही प्रेत, तिकडल्या तिकडं न्या म्हणून. मुलाचं स्वतःच्या लक्षात घ्या. 4 खांदेकरी मिळायला नाही, 4 खांदेकरी. आता नशीब आहे 4 येतील तरी खांदेकरी, बरोबर आहे का नाही. उचलला तरी कसा का असं ना, क्रेन उचलून ठेवू द्यात, कारण माणसं असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून भाग्यवान आहे. अशा वेळेतच मेल्याला बरं आहे. नाहीतर कोविड मधल्यासारख्या मेलं तर काय उपयोगायचं. पण अजून कुठली अशी लाट येणार नाही याची काही गॅरंटी आहे का आपल्याला. आणि चुकून उद्या काय जर वेगळा होईल त्यात आपला नंबर लागला तर सत्य आहे. 3 वर्षापूर्वी शिकायला पाहिजे, तुमचा कार्यक्रमच झाला असता. आज शिकला हे तर कोण थांबलं नसते. तुम्हाला पहिला ओढून गेला तू तेवढा आजचल म्हणले, बरोबर आहे का. आता शिंकला नशिबान आहे का नाही. मग आता जगायला पाहिजे. इकडं काय आम्ही काय खिरापत वाटायला लागलोय का, आम्ही काय पैसे वाटायला लागलोय का, काय कळतच नाहीत माणसाचं. आनंदी जीवन जगणं सोडून दिलंय बघा लोकांना. फक्त गांभीर्य. एकेकाचं तोंड बघितलं तर असं वाटतं त्याला मुळव्यात नाही का, हसतच नाही, हसतच नाही. हसायला का पैसे पिशे पडतात काय. आणि जरी पडत असेल खर्च करू हसण्यासाठी, चला. रडण्यासाठी माणसं दवाखान्यात जाऊन खर्च करतात, बरोबर आहे का. रडण्यासाठी दवाखान्यात जाऊन लाखो रुपये घालतो आणि काय करतो, रडत. पेशंटला पण रडायचं नाही, आम्ही पण पैसे घालून रडायचं. त्यापेक्षा हसण्यासाठी पैसे खर्च करू, त्याच्या दुप्पट करू, पण हसण्यासाठी खर्च करू, काही असू दे. आणि हसायला जास्त खर्च नाही, लक्षात घ्या. एखादं पाय बसून पडलं तरी हसायला काय का असं करतो. हसायला काय लागतंय सांग, का मेहनत करायला लागते का. अगोदर जरा 15 मिनिटं व्यायाम करायचं, मग तयार व्हायचं, मग हा हसा. त्यात काय अर्थ. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, अजून सुंदर बनवू शकतो. पण ते कसं औषधमुक्त व्याधीमुक्त राहून. हे औषधं खाऊन मी दवाखान्यात जाऊन कोण आनंदी आहे, लक्षात घ्या. म्हणून हसत खेळत आनंदात राहणे. अगदी जेवढं लाईफ आपल्याला मिळालं, किती मिळालंय माहित नाही, पुढचा क्षण माहित नाही. हे आम्ही प्रत्येक गोष्टीचं घर घ्यायचं टेन्शन घ्यायचं. 2 BHK घर आहे, एकाला 2 बेडरूम आहेत, एकत्र जाऊन झोपावं नाही येण्यानं हॉलमध्ये फेऱ्या मारते. ह्याचं कधी पिटायचं, ह्याचं कधी पिटायचं. बांधलंच कशाला, बांधू नकोस. आणि बांधायचं तर एक दिवस ह्या बेडरूम मध्ये, एक दिवस त्या बेडरूम मध्ये करून पडायचं निवांत. वर आणि AC लावायचा, फॅन लावायचाच नाही. AC लावून काय खर्च येईल ते बघायचं, करायचा. त्याला काय. नाहीतर सरळ बघा, ते
किडे आम्हाला फार मोठे असतात. घर बांधताना काय करायचं, रिटायरमेंटचे पैसे घ्यायचे, 2 मुलगा असतात, 2 मुलांसाठी घर बांधायचं, मोठ्याचा दरवाजा वेगळा, छोट्याचा लागलीच तुम्ही वेगळं राहा हे आम्ही आधीच सांगलेलं. दोघांना 2 दरवाजे ठेवायचे. तुझा दरवाजा कुठं आहे? तुझा दरवाजा मध्ये तिकडे गोट्यात झोप मशी राखत मच्छर मारत. बरोबर आहे का नाही? शेतावरल्या घरात बाबा हल्ली शेतावरल्या घरात झोपतात. घर कोणी बांधलं? बाबानं. बाबा कुठं? शेतावरल्या घरात. पोरगं झोपतं एसी लावून निवांत. त्याचं त्यानं बांधायचं, त्याचं त्यानं. चिमणी कुणा चिमणी सांगा घर बांधून ठेवती का मुलांना? दरवर्षी नवीन घर बांधते, दरवर्षी नवीन. पण वास्तुशांतीला कुणाला बोलवत नाही. आम्ही आयुष्यात एक बांधतो आणि वास्तुशांतीला पाहुणं रावळ बोलवायचं. काय उपयोग आहे त्यांचा? काय उपयोग आहे सांगा? येत्या जेवत्यात आणि नावं ठेवून जातात. काय ती बेडरूम जरा अशी नाही पाहिजे होती, जरा इकडे पाहिजे होती. ती दिशा चुकली बघा. ते मंदिर असं पाहिजे. ते माझ्या घरात मंदिर मी सांग कुठेही करू, तुला काय करायचं असं. बरोबर आहे का? कुठेही गेलं तर सगळं घर देव. सगळ्या दिशा कोणाच्या आहेत सांगा? 10 दिशा देवाच्याच आहेत ना. कुठल्याही दिशेला तोंड करून उभारला म्हणजे आता पांडुरंग समजा तिकडे तोंड करून उभारला तर काय गोरा होणार आहे? सावळा आहे तो सावळाच राहणार आहे. बरोबर आहे का? आपण आंधळं होऊन जगायचं बघा. आपण कसं करायचं माहिती आहे तुम्हाला सांगता? तुम्हाला सूरदास माहिती आहे का? सूरदासासारखं जगायचं बस. सूरदास आंधळे होते माहिती आहे ना, दिसत नव्हतं. आई वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढून टाकलं, आपलं जाऊन. मग एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ती गाणी म्हणत होती. गाणं म्हणता म्हणता एक जण तिथं भेटला. तो काय म्हणला, अहो इथं म्हणण्यापेक्षा बाजूला मंदिर आहे तिथं मला जाऊ. म्हणजे कसं आहे, दिल्ली आग्रा रोडवरती श्रीकृष्णाची मंदिरं जास्त आहेत, तर तिथं म्हणा म्हणून सांगितलं. मग मंदिरात गेला तर मंदिरांना शिड्या होत्या, पायऱ्या होत्या. पायऱ्या चढताना पडायचा, हे करायचा, मग जायचा, धडपडत जायचं, लागायचं, रोज लागायचं. त्याचा कार्यक्रम चालू झाला आणि मंदिराच्या वर बसून गाणं गायला सुरुवात करायचं. गाणं ऐकून ऐकून लय भारी वाटायचं. पण काय करायचं, याला रोज पडायचं, रोज लागायचं, रोज आंधळा. मग एक दिवस त्याचा पुजारी काय म्हणला, अरे म्हणलं कशाला वर येतोस? खालच्या पायरीला बसून म्हणलास तरी चालतं, एवढं चढून वर यायची काय गरज आहे? एक तर आंधळा आहेस, तुला दिसत नाही. तो म्हणला मला दिसत नाही, देवाला दिसते का नाही एक आंधळा येतोय ते. बरोबर आहे का नाही? देव एवढा प्रसन्न झाला होता. रोज ते श्रीकृष्ण कोणती कपडे घालतात, कोणत्या कलरची, तिथे आंधळा असून सूरदास सांगायचा, आज लाल ड्रेस चांगला दिसतोय देवाला म्हणायचा. पिवळा गाठल्यावर एक दिवस म्हणला पिवळा काही चांगला दिसत नाही. पुजाऱ्याला लय शंका आली. शंका घेणारी माणसं डेंजर असतात बघा. बायकोला शंका आली की नवरा मेला म्हणून समजायचं. फोन इकडे आणा, कुठं होता एवढा वेळ? ऑफिसमध्ये असला तर फोन करणार, कुठं आहे? ऑफिसमध्ये. पण त्या दुसऱ्या कोणाकडे तरी फोन, ऑफिसमध्ये जाय का बघायचं. असं सुद्धा असतं. शंका घ्यायचं नाही, शंकेनं लय अवघड होते. तसं त्या पुजाऱ्याला शंका आली. रोज हे सांगते ह्याला दिसत असावं, हे खोटं बोलतोय म्हणून, नाटक करतंय, पैसे मिळवायसाठी पडायचं, ह्याचं त्याचं नाटक करत असत. एक दिवस खालच्या पायरीवरच त्याचे डोळे बांधले. म्हणजे आज ओळखतोय का बोलतो. डोळे बांधून त्याला नेला वरती आणि नेल्यानंतर काय झालं माहिती का? सूरदास एकदमच म्हणाले, अरे अरे म्हणाले काय देव पण गरीब झाला म्हणाले. आज पानामध्ये फक्त राहिला, फक्त पानं लावली होती, कपडेच घातली नव्हती त्या दिवशी श्रीकृष्णाला. आणि तेही त्यांनी डोळे बांधल्यानंतर ओळखल्यावर मग लोकांनी त्यांना नमस्कार करायला चालू केला. हे लक्षात घ्या, आतला आत्मा जागा करा. तुम्हाला वरचे डोळे देऊन काय उपयोगाचं नाही. आतला आत्मा जागृत करा. सूरदासला कसं दिसत होतं तसं तुम्हाला का दिसत नाही? हे आजार गिजार काय आहे ते? हिंमत आहे का आपल्याकडे? रोज हिमतीची गोळी घ्यायची, उद्या मारायची, आज मारायचं, पण सगळं खाऊन पिऊन मारायचं. परमेश्वराला सांगायचं नको 100 वर्षाचा आयुष्य, 80 वर्ष जगतो, बरं कुठल्याही प्रकारचा आजार नको. आणि नको म्हणायचं आणि घ्यायचा पण नाही. जे तुम्ही घ्याल ते येणार. टेन्शन घेतलं टेन्शन येणार. तुम्ही जर म्हणत राहिलात मला शुगर झाली तर काय करायचं, 100% होणार. तुम्ही जर म्हटलात मला बीपीचा त्रास झाला तर काय करायचं, छातीत चमकतंय, तर ते पित्तामुळे सुद्धा होत असते. पण आम्ही काय करतो, छातीत चमकतंय, चेक करायला गेलं की तुम्हाला तुमचा कार्यक्रम बीपीची चालू झाली म्हणून समजा. बरोबर आहे का नाही? हे सारखं काही लोकांनी घरात टोचायला सुरुवात केली. घरात टोचायचं, सारखी शुगर बघायची, 250 शुगर खाल्ली गोळी, 250 शुगर, 300 शुगर खाल्ली गोळी. का चेक करता सारखं? ते डोक्यात राहते. लक्षणं बघा, आजाराची लक्षणं बघा. लक्षणं असतील तर आपण मान्य करायचं, नाहीतर नाही. आणि ते पण 5 लक्षणांपैकी 3 लक्षणं असली पाहिजे शुगरची. एखादं कुठं तर लक्षण, ताण जास्त लागायला लागली म्हणून काय शुगर झाली म्हणता का? 5 लक्षणांमध्ये 3 लक्षणं पाहिजे. हे लहान मुलांची सुद्धा हल्ली शुगर चेक करतात. लहान मुलांची सुद्धा जन्मताच, जन्मलं तेव्हा बाहेर आल्यावर
चालूच. माझ्या मुलगीची पण केली. मी डॉक्टरला जाऊन सांगितलं, शुगर असू दे आणि काही असू दे, मला रिपोर्ट बी नंबर बी पैसे बी येणार नाही. चेकच कशाला केली? चेक का केली? नाही नाही, त्याला कावीळ आहे का बघायचं. का आत काय आम्ही काय दारू पितोय ते काय करतंय यार? आईची खातं त्यातलं पुरावं जात आहे. बरोबर आहे का? ते आम्हाला काय माहित नाही. खरं सांगायचं तर आम्हाला सत्य माहिती नाही. आपण सत्यापासून लांब आहोत आणि म्हणून आपल्याला जास्त ही भीती आहे आजाराची. मला काय झालं तर, मला काय झालं तर. काय व्हायचं ते होणारच आहे. भीती दिली की कुणालाही चुकलेलं नाही. आयुष्यात जे व्हायचं आहे ते होणारच आहे. आपलं काम फक्त एकच आहे की आपण आपल्या मार्गाने जाणे. औषध खाणे नाही. कुठं कुणावरती काय. सगळ्यात जास्त पाप काय माहिती आहे? इतरांना मानसिक त्रास देतो. आम्ही बघा की त्याचा त्रास आपल्याला पण होतोय. तुम्ही छोट्याशा एक फुटभर जागेसाठी भाऊ भावावरती केस करतो. भाऊ भावावरती, नवरा बायकोवरती करतोय, बायको नवऱ्यावरती केस करते. कशासाठी? काय असते हे? काय उपयोग नाही या गोष्टींचा. लक्षात ठेवा. स्वतःमध्ये हिंमत पाहिजे कमवण्याची. भावाची फुटभर घेऊन तुम्ही काय करणार? बरं, दोघं पण इतका वेळ भांडत राहतात ना, तेवढ्या दोघांनी कुठेतरी 10-10 एकर जमीन घेतली असते. आणि मानसिक त्रास किती? त्यालाही काय सुचत नाही, तुम्हालाही काय सुचत नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्यापेक्षा काहीतरी सुचलं पाहिजे. आणि त्यातनं दोघं पण आजारी असतात. मी परवा एकाच्याकडे गेलो होतो सहज असंच भेटायला. कारण एकदम असा खणखणीत माणूस. काय झालं म्हणलं? काय नाही हो म्हणाली, गावाकडे शेती भावाने केस घातली मला. मग म्हणलं मला शुगरचा त्रास सुरू झाला त्यामुळे. मग कितीला पडलं तुला? त्या टेन्शनमध्ये शुगर झाली. हे असलं काय टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शनमुळे आजार होतात बघा. टेन्शन काढून टाका. हसत खेळत आनंदात राहायचं, जगायचं. बस. आता इथं आलाय, माझ्याकडे आलाय, मी पाया पडतो सगळ्यांचे. तुम्ही लाईन उभा राहा, मी लाईननं पाया पडतो. मी तसं काय लाजत नाही आणि मी तसं काही हे करत नाही. मी करत प्रत्येकाचे पाय धरून पाया पडतो आणि तुम्हाला तळतळीची विनंती करतो की आज आलाय ना, आज फक्त मानसिकता बदला. मानसिकता बदला. आज मी इथं बरं होणारच आणि झालोय म्हणायचं. जेवढे डॉक्टर देतात तेवढंच औषध घ्यायचं. एक्स्ट्रा घेऊ नका, मागू नका, पाया पडतो. बरीच लोक म्हणतात काय मी महिन्याचं नेऊ का, 2 महिन्याचं नेऊ का? कशाला पाहिजे? म्हणजे तुला त्यातनं बाहेर यायचं नाही का? आम्ही देतोय 10-12 दिवसाचं, 15 दिवसाचं घेतोय. गप खावा, 15 दिवसांनी बरं व्हा ना. त्याच्यापेक्षा व्यायाम करा. व्यायाम करा, बॉडी चांगली राहते. महागातल्या वस्तू खाऊन काय आपण बरं होत नाही. 3000ची औषधं खालीत, 5000ची औषधं खालीत म्हणजे तुम्ही लगेच बरं झालात असं आहे का? औषधं खालीत तेवढ्या पुरतं बरं वाटतंय. म्हणजे बंद पडलेली गाडी धक्का द्यायचं काम, चालू करायचं काम फक्त काय करते? औषध करते. त्याचे धक्का मारला की पुढे गाडी आपल्या पण चालवायला पाहिजे. शेवटपर्यंत तुम्ही औषधालाच गाडी चालवायला पाहिजे असं का करा? शरीर औषधालाच चालवायला पाहिजे असं करू नका. तुमचं तुम्ही चालवायला बघायचं. परमेश्वराने दिली ना ती प्रॉपर्टी फक्त नीट सांभाळायची. आम्ही काय करतोय? दुसऱ्या प्रॉपर्टीची आपल्याला जास्त किंमत, महत्व, जी कधीच सोबत येणार. अहो, जी आपण मेल्यानंतर ज्या प्रॉपर्टीसाठी भांडण होणार आहे ती प्रॉपर्टीची तुम्हाला काळजी कशाला? बरोबर आहे. रडत रडत पोरगी काय म्हणते, आई मला गळ्यात तो सोन्याचा 3 तोळ्याचं होतं ती देतो म्हणून होती. जावाई तर लय डेंजर असतंय. सासरा मेल्यानंतर जावाई काय करते माहितीये का? ते मेल्यानंतर ते फुलं वगैरे टाकतात माहितीये. त्या बाजूला आपलं तर नैवेद्य न्यायला ठेवत नाही. ठेवतोय कुठे माहिती आहे? फुलं नाही तिकडं. कारण कावळा फुलं वगैरे असलं तिथं उतरत नाही. कावळा कसं तिकडच्या बाजूला उतरतोय आणि तिकडं ठेवायचं. तिकडनं कावळा येतोय, हे भात ठेवते, भातावर बरोबर अंड ठेवते. कावळा येतोय, टुचकन टोच मारून जाते. मग ते सासऱ्याचं माझ्यावर लय प्रेम. काय सांगायचं? सासऱ्याचा लय जीव होता माझ्यावरती. ते वरचं 2 एकर रान होतं ना, शेत होतं, ते मला घे म्हणून पाठी लागलेलं. माझ्याकडून तुला गिफ्ट, माझी शेवटची इच्छा आहे ते तूच घ्यायचं आणि काय 1 रुपया द्यायचा नाही म्हणून सगळ्यांना सांगत सुटते. सासूला कळाल्यावर सासूने त्याला नवऱ्याचं शेवटची इच्छा होती, घे बाबा. एका अंड्यावर 2 एकर रान घेते, ते शेत घेते. लक्षात घ्या. हा, अंड कुणाचं? कोंबडीचं. खाल्लं कुणी? कावळ्यानं. सासऱ्यानं खाल्लं का? मला सांगा. अंड येणं घातलेलं का? घातलेलं कोंबडीनं. खाल्लं सासऱ्यानं खाल्लं का? खाल्लं कुणी? कावळ्यानं. पण शेत सासऱ्याचं 2 एकर एका अंड्यावर मिळालं का नाही? सोन्याचं अंड झालं का नाही? उगाच म्हणत नाही सोन्याचं अंड. हे असे अंडे असतात, लक्षात घ्या. तर असलं करण्यापेक्षा मेल्यावर ठेवण्यापेक्षा आधीच खायचं. काही काही लोक ते पण ठेवतात तिकडे. मित्र घ्यावा.
असं करत. परवा एक जण बघितलं होतं, मुलगा आला, त्याला हे करायचं होतं ना, मुलगा आला, मुलग्याला काय केलं, खिशातनं औषधांचं सगळं ते काढल्या, गोळ्या वगैरे आणि ठेवल्या तिथं. मी म्हटलं काय रे, हे काय म्हणलं, नाही नाही बाबांना वर जाताना त्रास नको. आता वर जाताना गोळ्या नसल्या जाणार, ते मेलंय म्हणलं. आता वरती जाताना आता मेला येम न्यायला आलाय, त्याला न्यायला लागलाय, ते बघल की काळजी घेईल, आम्ही काय वाटलं ते करतोय. ही आपली मानसिकता आहे. असलं काही करू नका. हे शरीर खरंच सांगा 100 वर्ष टिकतंय, पण याला जास्त महागातलं काही खायला घालू नका. जास्त महागातलं ऑपरेशन करायला लागलं, मरायला लागलं तर चालेल, करायचंच नाही. काय 5 लाख घाला, 10 लाख घाला. माणूस आमचं उंडे सर काय म्हणतात मध्ये, माणूस हल्ली खूप महाग झाला. लाख रुपये गाठल्याशिवाय जन्माला येईल आणि 5 लाख गाठल्याशिवाय मरण जातात. बरोबर आहे की 6 लाखाची तरी व्यवस्था करून ठेवायचीच. खरंच आहे म्हणजे आम्ही खोटं सांगतो, खोटं बोलतो की तो उभारलं का, खरंच आहे. असं लय अवघड गोष्ट असते. म्हणून हसत खेळत राहा, आनंदात राहा. थोडक्यात घ्यायचं, जास्त घेणे नाही. जे दिलंय तेवढंच घ्यायचं आणि ते बरं व्हायसाठी आहे ना. आम्ही गाडीला धक्का मारून देतो, तिथं पुढे चालवा तुमचं तुम्ही. घरगुती उपाय करायचे, चालवायचं. ते खर्चातलं 5,000चं शर्ट घातल्यावरच अंग झाकते, नाही तर उघडा राहतोय असं आहे का? उलट 5,000चं उघडं राहतंय. हा 5,000चा ड्रेस निम्मा उघडाच राहतोय माणूस का. हे बघा 300-400 रुपयाचा शर्ट, 300 रुपयाची लुंगी, 90 रुपयाचे हे काम खालास आहे का? काय लागतंय आणि कसं वाटतंय घ्या सगळं व्यवस्थित. हा बघितल्या माणसं पाया पडायला येतात. अशी कपडे घातल्यावर 5,000चा घातल्यावर कोण येणार आहे का पाया पडायला? उलट आणि मग गंमत बघणार आहे का नाही? तसं असतंय. नवरी मंडळी तरी काही सांगायलाच नको, लय वेगळे असतात. किती बायको सुंदर असली, 2 व्हीलरवर असलं तर हळूच असं बघते. हे खेडेगावातली तरी बघायला पाहिजे. म्हशीला धुतील, म्हशीच्या अंगावर हात फिरतील प्रेमानं, तर बायकोच्या डोक्यावर हात फिरणार. बरोबर आहे ना? रोज जेवण करून घालते, आय बाबा चांगली आहे म्हणा, तिला काय लागते? नाहीतर मग तिचं कसं होतंय, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, तिलाही त्रास होतोय. नाही होतं ताई, डिप्रेशनमध्ये जातात महिला, डिप्रेशनमध्ये जातात आणि नवऱ्याबरोबर मग उगाच वाद करत बसतात. आणि यांचा वाद म्हणजे आपल्याला न परवडणारा असतो. लक्षात घ्या, हे सगळ्या गावाला आमंत्रण असतं. पहिला डीपी गायब करणे, मोबाईलवरती डीपी गायब करायचा, मैत्रिणींना समजतं हिचं नवऱ्याचं भांडण झालंय, पण तेवढ्या बाईने समाधान मानावं का नाही? स्टेटस लावायचं तुटल्यानं, म्हणजे त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचा की आमच्यात खरंच आज कार्यक्रम झालेला आहे. तेवढ्यावर तरी गप असावं का नाही? इमोशनल कविता बाहेर येतं. परवा मला कोणी पाठवली, आता मी का बाई आहे का? मला म्हणे कपाळ माझं कुंकू तुझं, हात माझा बांगड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोट माझी चोबी तुझी, सगळंच तुझं माझं कुठं काय? मग नवरा काय गावाचा आहे का? तुझाच आहे ना. असं सगळं काहीतरी पाठवतात. आम्ही म्हणतो का किस्सा माझा पगार तुझा आणून देतो? तर हसत खेळत राहा, आनंदात राहा. आधी या थोडक्यात बोला, शेजापाजाऱ्यांचं विचारू नका. स्वतः बरं व्हायला नाही, स्वतःच विचारा. काय होते माहिती का, तुम्ही बोलता बोलता शेजाऱ्यांचं विचारता, बरं ठीक आहे आम्ही सांगायला तयार आहे, तुम्ही औषधं नेणार आहे का त्यांची? मग कशाला वेळ वाया घालवता तुमचा? आमचं कामच आहे, आम्ही दिवसभर असतोय, आम्हाला काय फरक पडत नाही, पण तुमचा तेवढा तरी वेळ का वाया घालवता? तेवढा वेळ आपण म्हणतो ना वेळ नाही वेळ नाही, असं कुठेही आपण वेळ वाया घालवतो. त्यांचं ऐकायचं, त्यांचं सांगायचं, मग सगळं सांगून झालं की मग त्यांनाच पाठवतो. मग त्यांना पाठवायचं होतं तर विचारलं कशाला? तुमचा वेळ. आणि तुम्ही काय करताय का की सांगता सांगता मध्येच ब्रेक न घेता कंटिन्यू करताय ना पुढं, तर त्यांची पण औषधं तुम्हालाच येतात. पण त्यांची पण आणि तुमची पण खावा दोघांची, तिच्याही आजाराची तुझ्याही आजाराची आणि मर्म काय येतं. आणि म्हणायचं मग औषधं एवढी एवढी काय नसतं, आपण मोजकं बघा. वात पित्त कफ सोडलं तर शरीरात दुसरा आजार काय, तिसरा आजार, चौथा आजार असा काय नाही. वात पित्त कफ, नाडी बघितली की आमच्या इथं सगळं सांगतात. डॉक्टर नाडी बघतात, नाडी बघितल्यावर मी तर तोंड बघितल्यावरच ओळखतोय, गंभीर तोंड बीपीची गोळी ठरलेलं आहे. असलच नाही तर साधारण करता सारवल्यासारखं तोंड येतं. एक जण असते बघा, बस स्टॉपला थांबलेलं असते, त्याचा आपला काही संबंध नसते, तरी त्याचं तोंड बघितल्यावर रागच येते. काम असं होतं काय सांगा, जरासं बंद करावं पाहिजे. ही महिला मंडळ तरी हसायला बघतच नाही.
लिपस्टिक लावतात आणि हसत नाही. सुंदर दिसणं अधिकार आहे, बरोबर आहे. लिपस्टिक म्हणून वाटायला काय सगळ्या तोंडाला मरतं नाही म्हणून, पण हसा की. आणि हसताना सुद्धा हसत. समोरच्याचा गैरसमज व्हायसारखं हसायचं काय उपयोग आहे? हा, तुम्ही जीप जाऊ नका. बघितलं का ते मॉलमध्ये मित्रांना घेऊन गेलतो एकदा, गावाकडचे मित्र होते. ते एक ताई साडी नेसून होती आपल्या, आणि ती माझ्या मित्राला बघून असं घेऊन तिच्या बाजूला जाऊन उभारलं. मी म्हणणार चल की काय झालं? नाही नाही तू जा म्हणते. मी म्हणणार काय झालं? चल म्हणतो. नाही नाही रे म्हणते, मला तिनं फुनिवलंय. हा, महिला मंडळ लय डेंजर असते. ते मुलाला स्कूलला सोडायला जातात का नाही, त्यावेळेस काय सांगायचं? मुलाला पावडर लावतात, तेल लावत नाही. इथलं पांढरं करायला जातात, इथलंही पांढरं होतं ते. आणि ते असं थांबलेलं असेल ना, मम्मा आवडना, स्कूल बस येईल ना, मम्मा आवडना. मम्माचं कसं असते, त्याच्यात 2च मिनिटं मेकअप करायचं, लिपस्टिक लावायचं, 3 वेळा असं असं साडी करायची, अशी करायची. काय त्याला किती वेळा? एकदा बघितलं ठीक आहे, कळते का असं सारखं. त्यात आणि रील्सचं वेळ, त्यात आणि सेल्फी एकाचं पण तोंड सरळ नसते. काय ओळखायचे? मेलं बिलं तर चुकून याला फोटो लावायचं असलं फोटो लावायचं, सरळ तोंडाचे फोटोच नाहीत वागले. खरंच की पहिलं ते कॅमेरे नव्हते, मेलेल्या माणसाला बसून फोटो काढायचे. हे जिवंत माणसं मेल्यासारखा फोटो काढतात. कसा काढणार? नदीवर काढतात, कुठेही काढतात, काय दिसलं तर. परवा ते टीव्हीवर ह्याच्यावर युट्यूबवरती बघितलं, म्हशी बरोबर असं म्हशीवर मारलं. म्हशी बरोबर कुठेही जायचं. हल्ली माणूस कुठेही शोधायचं का? पूर्वी ना खरंच खूप कठीण होतं. आता पूर्वी पोलीस लागायचे एखाद्या माणसाला शोधायला, आता लागत नाही. बघा आपण यांना पाहिलं का, त्यामुळे टीव्हीवरचं बंदच झालं. ते स्वतः स्टेटस लावते काय, गोइंग टू गोवा, वॉचिंग टू गणपतपूर, काय वाटेल ते सांग. कुठंही निघालं तिथं स्टेटस लावते, सगळ्या गावाला सांगते मी गोव्याला चाललोय. जा की तुझं तू एन्जॉय कर. मी आणि थायलंडला चाललो, अमेरिकेला चाललो, न्यूयॉर्कला चाललो, युरोपला चाललो. उगाच विमानातले फोटो टाकायचे, कोण बसलेलं नसल्यासारखे. काही करतात, स्टेटस लावायचं हे खरंच लय अवघड आहे. हे थोडंसं कसं आहे, असं चला एन्जॉय करा. स्टेटस चांगली लावा, दिल लावू नका. नाहीतर कसं असते, माणसं डिप्रेशन कशामुळे येईल काही सांगू शकत नाही. परवा एक माझ्याकडे एक कार्यकर्ता होता, 20-22 वर्षाचा होता, आणि आई परेशान. 8-15 दिवस झालं म्हणे जेवलाच नाही. सारखं नुसतं आपला खोलीत स्वतःला बंद करून. काय झालं विचारलं, काय नाही. शेवटी ती आई त्याला माझ्याकडे घेऊन आली. मी म्हणलं काय झालं रे बा, काय झालं म्हणलं तुला? काय नाही, काय दुखतंय का? नाही काय दुखत नाही डॉक्टर, माझं काही दुखत नाही माझं. मी लगेच ओळखलं काय काही दुखत नाही माझं. म्हणलं तुला कोण काय बोललंय का? कुणी बोललेलं नाही मला, काही झालेलं नाही मला डॉक्टर, काही झालं. या असली भाषा म्हणलं हे आता शायर झालाय म्हणजे समजलं गेलं काय कुठलंय. आई परेशान, आई आपली गोळी काय करणार, तिला काय कळत नाही. खाईना पिना एकट्याला सोडून यायला, कोणी धमकी दिली का, काय झालं का, कोणी काय म्हटलं का, असंच आईच्या डोक्यात होतं. मी हळूच म्हटलं काय धोका दिलाय का? रडायलाच चालू केलं त्याने, रडायलाच चालू केलं. डॉक्टर तेवढं बोलू नका, असंच करत होतं. म्हटलं काय झालं? काय नाही. म्हटलं काय अडचण काय सांग. म्हणलं अरे म्हणलं मी सगळ्यातनं मार्ग काढू शकतोय. म्हणलं तुला काय प्रॉब्लेम आहे सांग. म्हणलं काय धोका दिलाय का सांग. म्हणलं मी काय करायचं ते करतो. म्हणलं म्हणजे काय सांगू, फोनच उचलणं झालंय मला. अरे म्हणलं मग जा की म्हणलं घरला, का होते फोन उचलत नाही, मेसेज करून बघ. मेसेजला पण उत्तर नाही, घरला जायला. तिचा भाऊ गुंड आहे डॉक्टर. अरे म्हणलं गुंड आता नाहीच राहिलेले बाळ. म्हणलं फोन तू जा पण नाही, त्या एरियात त्याचा लय वट आहे म्हणतो. मग तुझं प्रेम कसं काय? हा तू काय ताजमहाल बांधणार आहेस? म्हणलं तू तुझं घर बांधून दाखव सांग. बरोबर आहे ना? कुठेतरी किल्ला बघायला जायचं, तिथं लिहायचं आर्ची परशा. गावात जेवढी लपडी आहेत तेवढी सगळी त्याच्यावर लिहिलेली असतात बघा नाव. अहो
एक दगड लावू शकलो नाही आपण, आपलं दुर्भाग्य आहे. ज्या दगडांना नमस्कार करायला पाहिजे त्या दगडांवरती आम्ही नावं लिहितोय. ही नावं लिहिलेल्यातलं एक दाखवा सक्सेस झालेलं. नावं लिहिल्यात आणि 4 वर्षांनी गेल्यात. हे बघ आपण तिथं लिहिलं होतं नाव, असं कुठली कुठली म्हणते का बघा. नावं लिहिली, मोठी लोक नाही तो आशीर्वाद देणार, कसं देणार आशीर्वाद, ते होत नाही सक्सेस. एकेकाचं तरी काय बघायला म्हणजे सांगायलाच नको एवढं, भाई ती मला आवडते, मी तिचा लवर आहे, असलं लिहितं. काय पाहिजे ते लिहितात, लिहू नका. तुमच्या घरावर कोणी, तिथं बऱ्याच लोकांच्या घरावर असते बघा, इथं लिहिण्याचं मनाई आहे. तुम्ही कोणाचं पोस्टर लावून देत नाही, तुम्ही कोणाची जाहिरात लावून देत नाही तुमच्या घरावर. ते काय आपलं घर आहे का, तिथं का लावता? लक्षात घ्यायला पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे कसं वागायचं. प्रेम आहे तर प्रेम खरंच असं प्रेम पाहिजे की ज्या प्रेमामध्ये आपण ताजमहल बांधू शकतो. आपल्या बिहारच्या एका माणसानं माहिती आहे ना, बायको त्याच्यावरून कड्यावरून खाली पडली, त्यानं कडा तोडला. 360 फूट लांबी, 30 फूट रुंदी, 25 फूट उंचीचा कडा फक्त चिमणी आणि हातोड्यानं तोडला. 20 वर्ष लागली. सगळी पागल म्हणते ती त्याला, 20 वर्ष. पण 20 वर्षात तो कडा तिथला तोडून टाकला त्याला म्हणायचं प्रेम. बायको पडली तिथून म्हणून त्यानं मेली म्हणून काय केलं, तो दगड तोडून टाकला. तसं पाहिजे प्रेम. याचं प्रेम काय, फोन उचलत नाही म्हणून डिप्रेशन मध्ये. आणि तू काय करणार मग आयुष्यभर तिला? ती पण म्हणणार ना, तुझ्याकडे हिंमत नाही यायची, ती काय तुझ्यावर भरोसा ठेवणार? तुझी हिंमत पाहिजे तिथं जाण्याची. बाबांना ठार मारला तर मर, करत जा. करतोयस ना खरं प्रेम कर. ताजमहल राहुली बांधायचं, जीवाची पर्वा करू नको, जा बघू. ते होत नाही. पण हे उगाच कुठल्याही गोष्टीचं डिप्रेशन घ्यायचं. चला असू दे, असल्या गोष्टी खूप आहेत माझ्याकडे. असे खूप पेशंट येतात. एक जण येतात मला म्हणतात माझ्या लघवीच्या बॅगेत लघवी साठते. मग काय मसाले दाग साठतेच त्याच्यात? काही सांगतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी. सकाळी उठल्यानंतर मला शिंका खूप येतात. मग तुझ्या घरात काय आजगरी येऊ दे, काय येऊ दे, शिंका आल्या, हे आल्या, सर्दी झाली, 3 दिवस औषध घ्यायचंच नाही, अजिबात घ्यायचं. खोकला झाला 5 दिवस औषध घ्यायचं नाही. जे आहे ते निघून गेलं पाहिजे ना, कप वगैरे नसलं तर साठून राहतो. नंतर मग दम लागायला चालू होतो, म्हातारपणी खूप त्रास होतो. सर्दी सुद्धा काढली पाहिजे, नाही तर मग सायन्यात झाला, सर्दी साचून राहिली, ऐकायला कमी येणे, दिसायला कमी येणे. ते सर्दी साचली तर तसं होतंय. म्हणून सर्दी झाली की काढून टाकायची, वाहून जाऊ दे. सगळं मोकळं व्हायला पाहिजे. आम्ही मोकळं करायला बघत नाही. आम्ही ते औषध घ्यायचं, ते काय करायचं, घट्ट करून ठेवायचं साठवून. काय करायचं का, भाजी करायची आहे का त्याची? आणि पूर्वी चालत होतं, आता भाजी चालते का त्याची? हा, आमच्या लहानपणी तसं. ताई डोळे मिटवू नका, काय सांगायचं. लहानपणी आमचं तसंच होतं. सदानिका तसं बोलते हायवे बाहेरचा. हा, मास्तर म्हणलं की नाही, हे शेमड्या की लगेच करून वाढायचं. आणि ते होय तसं होतं. चला असू दे, थोडक्यात घ्या, थोडक्यात बोला, तुमचंच सांगा. शेजाऱ्यांचं विचारायचं असेल तर विचारा, पण त्याचं नेणार आहे का याबद्दल बघा. म्हणजे वेळ वाया घालू नका. थोडक्यात बरं व्हायचं हसत घेत. इथं वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही मस्तपैकी कुठेतरी फिरायला जावा, तिकडच मरा, चालतंय, काय हरकत नाही. फिरलेल्याचा आनंद तरी आहे का ना. तर पृथ्वीवरती बघायला खूप आहे. बस बस बघण्यासारखं या पृथ्वीवरती खूप काय. सगळं मला सांगा, भारत देशातला एक आणि पॉईंट बघून आलेले किती लोक आहेत? महाबळेश्वर बघायला काय, लग्न झालं की तिकडं झालं सगळं. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. हसत खेळत राहणे, आनंदात राहणे, ओके राहणे. ठीक आहे. बघा किती हसताय तुम्ही. सांगितलं तरी पण हसा बघू जरा. असंच हसा, हसा बघू. आता हसले, आता हसले. कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. नाही बरोबर आहे. हसायला पाहिजे. बघा बरं, येऊन पुढं जर बघितलं तर विदाऊट मेकअप सगळ्यांचं तोंड ओके दिसायला. मेकअप करायची गरज लागत नाही. हसत मुकी तो सदा सुखी, लक्षात घ्या. ओके ठीक आहे. थोडक्यात घ्या, थोडक्यात बोला. आता आम्ही काय केलाय, ग्लास लावलेला आहे. आत ग्लास लावलेला आहे. तुम्ही असं म्हणणार काचेच्या ही बॅग काय का वगैरे असं काही गैरसमज करून घेऊ नका. कारण काय झालंय, मी बऱ्याच ठिकाणी जातो, म्हणजे एक ठिकाणी पेशंट बघायला जातो, त्या पेशंटची अवस्था खूप बेकार असते. त्याचे जंतू विषाणू माझ्या अंगावरती बसलेले असू शकतात.
आणि माझ्याकडे येणारा माणूस त्याला कुठल्याही प्रकारचा त्या गोष्टींचा त्रास होऊ नये, जंतूंचा विषाणूंचा, म्हणून क्लास लावलाय. बोलायला वेळ देतोय, सगळं माईक वगैरे आहे. तुम्ही बोलल्याला तुम्हाला पण बाहेर माईक आहे, त्यांना ऐकायला येते. आम्हाला आम्ही बोललेलं तुम्हाला माईकवरती ऐकायला येते. आणि भेटायचं असेल तरी पण मी भेटू शकतोय. मी काय अनार्थली नाही, मला काय दरवाजात नाही, तसं काही टेन्शन घेऊ नका. बोललो, भेटलो, नाडी बघता डॉक्टर सगळं ओके करूया. फक्त मानसिकता आज बदलणे. आज आपल्याला हिंमत आहे तर किंमत आहे. हिमतीनं जगायचं, किंमतीनं मारायचं. टेन्शन कुठलं घ्यायचं नाही. डोक्यातून आजार काढा. डोक्यातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील. सदैव काही करा, फोन करा, त्याच्यावर फोन नंबर आहे बघा, त्याच्यावर फोन करा. नाही फोन लागला तर व्हॉट्सअप करा, त्याच्यावरती तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल. तुम्हाला जे घरगुती उपाय विचारायचं ते त्याची माहिती मिळेल. घरच्या घरी करा. निसर्ग इतकी ताकद दुसरी कुणातच नाही आहे. त्यामुळे निसर्गाला जाणा, माना आणि घ्यायचं असेल तर आयुर्वेदिकच घ्या. कारण साईड इफेक्ट नाही. भले फायदा लेट होईल पण तोटा होणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. हसत खेळत आनंदात आयुष्य जगणे किती आहे माहीत नाही. जे मिळालंय ते मस्त मजेत जगायचं. ओके, थोडक्यात घ्यायचं, थोडक्यात हे करायचं. आज माझ्याकडून काही घ्या अगर नाही घ्या, फक्त हिंमत घ्या. कारण हिंमत असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही, हे लक्षात ठेवा. आणि आजार 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 काय ते मला सांगा. किती प्राण्यांच्या पक्ष्यांचे किडनॅप जातात काय? मग तुमचं आमचं काय झालंय असं का? चांगलं राहा. हे डोक्यातनं आजार काढा आणि रिपोर्टवरती काढत जावा रिपोर्ट, पण जास्त करून त्याच्यावरती घाबरू नका. रिपोर्ट बघून घाबरू नका. इलाज आहे, परमनंट इलाज होऊ शकतात आपल्यावरती, पण घाबरण्याची काही गरज नाही. ओके, थँक्यू, धन्यवाद.